मित्रांनो, आज एक थोडा वेगळा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. मित्रांनो, आपल्या सरकारी व्यावसायिक सरकारचा जो व्यावसायिक उपक्रम आहे तो सर्वात मोठा रेल्वेचा उपक्रम आहे असं म्हटलं जातं. आणि या रेल्वेवर भारतीय संसदेमध्ये प्रत्येक वेळेस एक वेगळं स्वतंत्र बजेट सादर होत असतं. आज रेल्वेमध्ये खूप सुधारणा झाल्या. मोनोरेल आली, मेट्रो आली, हायस्पीड, परत भरपूर स्काय बस आल्या भरपूर. आणि प्रत्येक वेळेस नवीन नवीन ट्रेन्स येतात, हमसफर वगैरे XYZ. पण ह्या रेल्वेमध्ये एक सुधारणा का झाली नाही या प्रश्नाचं उत्तर मला आणखीन भेटलं नाही. आणि ते नेहमी मला तो प्रश्न सतावत असतो की ही सुधारणा का होत नाही. आणि तो प्रश्न म्हणजे की रेल्वेला कुठल्या एक्सप्रेस असो किंवा सुपरफास्ट असो, जनरलचे 3 डबे असते, जे पुढं 2, आय थिंक पुढं 2 आणि पाठीमागे 1. आणि त्या जनरल डब्यामध्ये लोक आणि त्या जनरल डब्यामध्ये लोक कुत्र्यासारखे अक्षरशः भरलेले असतात, मेंढरासारखे असे कोंबलेल्या अवस्थेत बसलेले असतात. मग ह्या सरकारला ह्या जनरल डब्यामध्ये अजून 2-2 डबे वाढवायला काय प्रॉब्लेम आहे? मध्ये जर पाहिलं तर तुम्ही स्लीपरचे, एसीचे म्हणजे बरेच असे डबे रिकामे असतात. मग थोडेसे एक आणखी पुढं 2 डबे आणि पाठीमागे 3 किंवा पुढं 3 डबे आणि पाठीमागे 2 असे जनरलचे 5 डबे करायला काय प्रॉब्लेम आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर मला आणखी भेटलेलं नाही. जर तुम्हाला काही सुचलं वा येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा.